जुने धुळ्यातील देवरे परिवाराला मारहाण करणाऱ्या आरोपींवर गुन्हे दाखल करा, अटक करा, प्रेरणा देवरेंची मागणी तर परस्पर गुन्हे दाखल। दिनांक 11 जुलै 2025 रोजी जुने धुळे परिसरात सौ प्रेरणा निलेश देवरे यांच्या जुने धुळे भागातील रहिवासी असून यांच्या घरी सायंकाळी इसमांनी येऊन या ठिकाणी हातात घातक शस्त्र घेऊन शिवीगाळ करून महिलांना धक्काबुक्की करून सुडाच्या भावनेने या ठिकाणी मारहाण केली। त्या संदर्भातले सीसीटीव्ही फुटेज देखील असल्याचे या ठिकाणी निवेदन करते सौ प्रेरणा निलेश देवरे यांनी याबाबत जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले असून पुढे ते संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी करत पोलीस महासंचालकांकडे देखील जाणार असल्याचे त्यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले। तर खोट्या गुन्ह्यामध्ये खोट्या केसेस FIR दाखल करण्याचा कट कारस्थान संबंधित व्यक्ती करीत असल्याचे या ठिकाणी त्यांनी सांगितले। तर परस्पर एकमेकांवर आझादनगर पोलीस ठाण्यात एकमेकांवर गुन्हा दाखल आहेत। शेवतकर या इसमाने या ठिकाणी स्वतःवर वार करून घेतले असल्याचे त्यांनी या निवेदनात नमूद केले आहे। तर खोटे गुन्हे दाखल होणार नाही याबाबत आपण पोलीस प्रशासनाने दखल घ्यावी अशी देखील विनंती या निवेदनातून करण्यात आली आहे। तर मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाले असून लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने याबाबत दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली। नमस्कार, मी प्रेरणा निलेश देवरे, राहणार गायकवाड चौक। काल आमच्या घरावर नाना शाळवे त्याचे साथीदार यांनी टोळीसह आमच्या घरावर हल्ला चढवला, महिलांना मारहाण केली। आम्ही घरी महिला होतो, माझे पती घरी नसताना तो आम्हाला अभद्र भाषेमध्ये अपमानजनक भाषेमध्ये आमच्याशी त्याने शिवीगाळ केली। माझी जेठाणी गरोदर होती, तिच्या पोटावर लाथाबुक्क्याने त्यांनी मारहाण केली। तो हातामध्ये धारदार शस्त्र घेऊन आलेला होता। सर्रासपणे हा गुन्हेगार नगाववाडी परिसरात त्याने याआधी महिलांवर त्यांनी हात उचलला होता, त्यांनाही मारहाण केली होती। त्या गुन्ह्यामध्ये तो फरार असतानाही तो धुळ्याच्या